तर मंदिर बघा, हे गाव आहे, गावची शाळा, समोर मंदिर आहे आणि लागून बघा नदी आहे. पाणी भरपूर आहे पाऊस पडल्यामुळे नदीला बघा. तर मंडळी हा आहे आजूबाजूचा परिसर, मंदिर मंदिर. जय बजरंग बली. बघा असा काय मंदिराचा परिसर आहे. बघा म्हणजे आम्ही फेरफटका मारतो असं आपलं सहज. बोडी नदी पुढे कमी कमी होत चालली ना त्या ब्रिजवरती. हां, ही जाणार डायरेक्ट अलिबागच्या समुद्राला मिळणार. अलिबाग शेतामधून पूर्ण पाणी येतं बघा. सगळ्यात मोठे विटा भरपूर मोठा आहे. आपला नदी भेटला ना पुढे. हा लास्टला भेटला तो. काय पुसताय नाही आव्हान तिथं सगळ्यांनी चालायचं तर नाही. घरात झालं ना तर त्या दिवस आणि बाबू तिला कशाची भाजी दिली खाऊन. पिशवी दे. म्हणजे बघा ही अशी खेकडे बांधायची पद्धत आहे. मुंबईला घेऊन जाण्यासाठी. मुंबईला तर हे खेकडे आम्ही पार्सल देणार आहे ना. नितीन आता हे खेकडे मरत वगैरे काय नाही ना. चपलं विपलं तर मारणार नाही, तर व्यवस्थित गेलं तर नाही मारणार. नाही ना. हां असे 2 दिवस तरी हे जिवंत राहत असतील ना. 2 दिवस आरामात. 2 दिवस. हां चांगले साईज पण चांगली मोठी मोठी भेटलेली आहे.
हा चांगली. पॅकिंग झाली पूर्ण खेकड्यांची. एक पेट नाही. दोन पॅकिंग झाले तयार. आंघोळ नाही घेतलं चिंबोरे काली पाट्याच्या चिंबऱ्या, काळ्या पाट्याच्या. ब्लॅक क्रॅब. वाईट खेकडा. दिस इज अ मुठ्या. आणि हे व्हाईटवाले मोठे. बाबू जाम मोठे आणले रे तू. पहिल्या दिवशी हा? एवढे मोठे. तर मंडळी बघा, ही आपली तेरीची भाजी. बोल. हा, ही मुंबईला पार्सल होणार आपल्याला आता. ते जराशी काय करशील ना. तर चला म्हणजे आम्ही चाललो आज मुंबईला. बाय बाय मुंबई. आता परत भेटूया घराला आम्ही. कधी होता बुवा आता आपण परत कधी आपली ट्रिप आता हा, दिवाळीमध्ये. दिवाळीला गणपती राहणार ना. ही आली रिक्षा आपली. हे आपलं अरुण शेठचं घर बंदच असतं हे. चला नानीने बापू आले सोडायला आपल्याला. हे चनेरा मार्केट, रोह्याचं चनेरा मार्केट. मंडळी इथे आपण कदा काय इथं भरतो इथून. आमचे विजय बंधू. काय आहे खाजा खाजा खाजा. कसा आहे नितीन लाडू. हा आपण आता इथून घरच्यासाठी थोड्या पण लाडू आणि खाजा घेतोय. फ्रेश बनवतात ते, फ्रेश एकदम. कसं बांधतील त्याच्या पिशी ते बांधून काय केलं पिशी ते दाखवलं. हे आहे मित्रांनो पूर्ण चण्याचं मार्केट. मोठं आहे ना बोर्ड आहे. खूप मोठं आहे. तुम्हाला सगळ्या वस्तू भेटणार इथे. आता फक्त आपण चाललो म्हणून थोडंसं तुम्हाला दाखवतोय.
भाई हा इकडून मुंबईहून रोहन येतो रस्ता. इकडे लेफ्ट मारला की आपलं गाव आणि सहज गेलं की अलिबाग मुरुड जंजिरा किल्ला जायला सगळं सहज. तो मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे रोहा स्टेशन. ते आहे ते तिकीट काउंटर. इथून डायरेक्ट ट्रेन आहे ती बघून आपण जाणार आहे पनवेलमग आपण गोरेगाव. सो मंडळी ही आहे आपली रोहा दिवा पॅसेंजर ना. रोहा दिवा पॅसेंजर आहे. ज्याच गाडीनंतर आपला प्रवास होणार आहे रोहा ते दिवा. तो आपला मित्र भुवड आणि आपण प्रवास करणार आहे रोहा ते दिवा. आपला नितीन दादा पण येतोय समोरून. आपली तिकीट काढून आली ना. रुमाल आपलाच आहे. ही आहे आमची विंडो सीट. ही आमची विंडो सीट. आमचा नितीन दादा आलाय. तर बोर्ड कसे वाटले 2 दिवस आपल्या गावाला. मस्त 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 एकदम. आता परत यायचं आहे लवकर. आता आपण कधी येणार गणपतीला ना. नाही गणपतीला सुट्टी नाही आहे. अच्छा दिवाळीला पण येणार. दिवाळीला चान्स भेटला तर गणपतीला पण येणार नाहीतर दिवाळी. तर मंडळी बघू आता कधी आपल्याला परत यायचा चान्स भेटतोय. बहुतेक गणपतीला आपण ट्राय करू. सुट्टी भेटली तर आपण येऊ नाहीतर मग आपण सहज दिवाळीलाच येऊ. चला आपला हा प्रवास तुम्ही पण एन्जॉय करा. तुमच्यासोबतच राहा. तिकीट भेटला तर गेलो असं लवकर. ही पण आपली गाडी होती पण आपण नाही पकडली. त्रिवेंद्रम लोकमान्य त्रिवेंद्रम एक्सप्रेस. आणि ही आपली पॅसेंजर. हे आपलं रोहा. चला मंडळी आपली ट्रेन चाललेली आहे. गणपती बाप्पा मोरया. भेल आली भेल वाला आला इकडे. भेलपुडी आले भेल आले.
म्हणजे आपण आता पोहोचलोय निवडी स्टेशनजवळ. तर मंडळी आपण पोहोचलो तर नागावटणी. गर्दी भरपूर आहे इकडे पण. म्हणजे आमची ट्रेन इथे रेल्वे क्रॉसिंग थांबले आपट्याला. तर मंडळी बोर आता कुठं आपण पोचलोय? पनवेलची गर्दी बघा मंडळी, संध्याकाळची वेळ आहे. आता इथून आपण गोरेगावची ट्रेन पकडणार आहे. 7:35ची आहे, ती पकडून मग आपण जाऊ.